मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूर्यचंद्र असेपर्यंत मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं होऊ देणार नाही असं म्हटलं होतं। त्यावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। पाहूया आपण काय म्हणतात ठाकरे बंधू। उद्धव साहेब किंवा राज साहेब, मुंबई महानगरपालिका आली किंवा महाराष्ट्राच्या निवडणुका आल्या की आपण सातत्यानं आपल्याला एक भीती वाटते आणि आपण तो लोकांसमोर जातो आणि मुंबई आपल्यापासून तुटली जाईल किंवा मुंबईचा लचका तोडला जाईल, महाराष्ट्र तुटेल, विदर्भ वेगळा होईल, हे आपण सातत्यानं म्हणतो। आताही आपण त्या विषयावरती बोलतो। पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परवा गर्जना केली की सूर्यचंद्र असेपर्यंत मी मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं होऊ देणार नाही। तुम्ही याच्यावरती विश्वास ठेवता का? माझं फक्त एवढंच म्हणणं आहे ना की या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांच्या मुळात हातातच काही नाही आहे। इच्छा चांगली आहे, पण जे वरतून सांगितलं जाणार तेच त्यांना ऐकावं लागणार। वरतून सांगितलं की ही जमीन अदानीला द्यायची म्हटल्यानंतर त्यांच्यासमोर पर्यायच नसतो सही करण्यापलीकडे। सो वरच्यांच्या मनात काय आहे हे जास्ती महत्त्वाचं आहे। इकडच्या लोकांच्या मनात काय आहे हा विषयच येत नाही ना। त्याच्यामुळे त्यांनी चंद्रसूर्याचे कितीही दाखले जरी दिले तरी वरती जे बसलेले जे दोघे जण आहेत त्यांच्या मनात काय आहे हे पहिल्यांदा आपल्याला कळणं गरजेचं आहे आणि ते कळतंय। एक मुद्दा असा आहे, मुंबई महाराष्ट्रापासून कोणीच तोडू शकत नाही, पण ज्या पद्धतीने मुंबईची संस्कृती मानली जाते, कोणी येतो आणि सांगतो की इथल्या भागाची भाषा ही गुजराती आहे, आमच्यावरती हिंदीची सक्ती करणार, म्हणजे आमचं संपूर्ण तुम्ही अस्मिता संस्कृती मारणार आणि नावाला मुंबई महाराष्ट्रात ठेवणार, या गोष्टीला काय अर्थ नाही आहे। बरं, हे यांना जसं आता राजने म्हणाले, हे बस म्हटलं का बस, उठ म्हटलं की उठ म्हणणारी मानणारी लोक आहेत, यांच्यावरती काय विश्वास ठेव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।